दरम्यान युती तुटल्यावर अजित पवारांची टीका करण्यात आली। विचारांच्या आधारावर युती तुटली असली तरी ठीक होतं, पण युती जागा वाटपाच्या मुद्द्यावर तुटली असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। ते केवळ सत्ता उपभोगतात असं देखील अजित पवार म्हणाले। भाजप हा गुंडांचा पक्ष झालाय आणि अजित पवारांनी भाजपवर असं म्हणत निशाणा साधलाय। भाजपमध्ये सर्व वाळू माफिया, लँड माफिया आणि तडीपार ठाकूर कलानींबाबत भाजपनं राजकारण केलं असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अमोल कवेटकर। अमोल, काय सांगशील या वक्तव्याबद्दल? नक्कीच आपल्याला माहिती की सुरुवातीला सगळ्यात आधी शरद पवार यांनी खोचक टीका केलेली होती आणि त्या पाठोपाठ आता अजित पवार सुद्धा युतीवरती तुटून पडताना पाहायला आपल्याला मिळते। युती ही आहे ती विचारांच्या आधारावर तुटली असली तरी हा काही मुद्दा ठीक होता, पण जागा वाटपाच्या मुद्द्यावर युती तुटली यावर नेमका आक्षेप जो आहे तो अजित पवार यांनी घेतलेला आहे आणि यांना कामं नाही तर फक्त सत्ता उपभोगायची आहे अशा प्रकारची टीका सुद्धा भाजपावरती आणि सेनेवरती अजित पवार यांनी केलेली पाहायला मिळते। इतकंच नाही तर मावळतीचं प्रकरण गाजलेलं होतं, विठ्ठल शेलार यांचं ज्या गुन्हेगाराला पक्षामध्ये प्रवेश दिला गेलेला होता त्यावरून सुद्धा खूप मोठी टीका जी आहे जी अजित पवार यांच्याकडनं केलेली पाहायला मिळते। याआधी सुद्धा वेगवेगळ्या पक्षामधनं भाजपला टार्गेट करण्यात आलेलं होतं, आता अजित पवार सुद्धा पूर्णपणे भाजपला टार्गेट करून हा गुंडांचा पक्ष आणि लँड माफिया, वाळू माफियाचा पक्ष बनण्याचा आरोप जो आहे तो अजित पवार यांच्याकडनं केला जातो। इतकंच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुणे ग्रामीणचा हा दौरा सुरू होता आणि त्या ठिकाणी मोठं यश राष्ट्रवादीला मिळेल अशा प्रकारचा सुद्धा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर राष्ट्रवादीला मोठं यश मिळेल असा विश्वास देखील यावेळी अजित पवारांनी संपादित केला असला तरी त्यांनी भाजपवर टीका करणं सोडलं नाहीये।